बंद झालेली जी मुंबई पुणे एक्सप्रेस होती ती आजपासून पुन्हा सुरू होते। खंडाळा घाटामध्ये दरड कोसळल्यानं एक्सप्रेस सेवा काही दिवस बंद होती। डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी आजपासून पुन्हा धावणार आहे अशी ही माहिती आहे। आपण पाहिलं होतं की काही दिवसांपूर्वी जो 2 दिवस बराच पाऊस पडलेला होता त्यामुळे काही ठिकाणी भूस्खलन झालं होतं आणि दरडी सुद्धा कोसळलेल्या होत्या। दरड हटवण्याचं मलबा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू होतं आणि त्याच अनुषंगानं बऱ्याच ट्रेन्स रद्द केल्या गेलेल्या होत्या आणि मलबा हटवण्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू होतं। रिस्क होती आणि त्यामुळे या ट्रेन्स बंद होत्या। मात्र आता या ट्रेन्स आजपासून पुन्हा सुरू होत आहेत। सकाळी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या ज्या सकाळी 6 वाजताच्या 5 वाजताच्या किंवा 7 वाजताची जी इंटरसिटी पुण्याला जाते त्या ट्रेन सगळ्या आजपासून सुरू होत आहेत। मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे आणि या संदर्भात आणखी ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर शिंदे आपल्या सोबत आहेत। सागर, गुड मॉर्निंग। आपण पाहिलं की बऱ्याच दिवसांपूर्वी जो पाऊस पडला होता, बरेच दिवस काम सुरू होतं, सगळा मलबा हटवला गेलेला आहे का, दरड हटवली गेलेली आहे का, आजपासून ट्रेन्स पुन्हा सुरू होत आहेत? नक्कीच या ठिकाणी जोरदार पावसामुळे त्या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे लेन वाहून गेली होती। त्या ठिकाणी रेल्वे मार्ग पूर्णपणे बंद पडला होता। त्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणात ज्या मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे आहेत त्या रेल्वे एकाच रुळावरनं त्या ठिकाणी पुढे घेऊन गेल्यामुळे अनेक अशा रेल्वे त्या ठिकाणी रद्द कराव्या लागल्या होत्या। मात्र आज त्या ठिकाणी रेल्वे प्रवास सुरळीत होणार आहे। खरं पाहायला गेलं तर रेल्वे मोठ्या प्रमाणात पुण्याहून मुंबईकडे किंवा मुंबईहून पुण्याकडे अनेक चाकरमानी असतील किंवा कामगार असतील रोज प्रवास करतात। मात्र त्यांचा जो खोळंबा रोज होत होता तो खोळंबा आज त्या ठिकाणी टळणार आहे आणि आज व्यवस्थित त्यांना प्रवास करता येणार आहे। श्रद्धा, अगदी सागर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार आहेत। मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी।